नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। व्यापाऱ्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ नरडाण्यात रास्ता रोको। मेडिकल चालकाला मारहाण करण्यात आल्यानं निषेध आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे येथे व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारत रास्ता रोको आंदोलन केले। बुधवारी सायंकाळी 2 तरुणांनी गावातील एका मेडिकल समोर दुकानासमोर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मेडिकल चालकाने त्याला हटकले असता त्या दोघांनी चालकाला मारहाण केली। तसेच दुकानातील काही रक्कम घेऊन ते टवाळखोर पसार झाल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ आज नरडाणे येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान गेल्या काही दिवसापासून गावातील काही गावगुंड व्यापाऱ्यांना पैशांसाठी त्रास देत धमकावत असल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला। तसेच महिलांची छेड काढण्याच्या घटना देखील वाढल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे गावातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। गेल्या काही वर्षांपासून नरडाणा बाजारपेठेचा जो विचार केला तर परिसरात गेल्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या वंडर सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, जिंदाल पॉवर प्लांट आहे। एका बाजूनी जर व्यापारपेठ वाढत आहे, नरडाण्याच्या गावातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल, गावाच्या बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या मिळत असतील, बाहेर गावून आलेले जे लोक आहेत ते याच गावात राहतात, त्यांचे मुलं याच गावात शिकतात, त्यांची जी खरेदी आहे या व्यापाऱ्यांकडूनच असते। पण गेल्या वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर एक मोठी मोबाईल फोडी झाली ती। त्यावेळेस गावात कॅमेरे नव्हते। पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करून आम्ही पूर्ण बाजारपेठेत वैयक्तिक खर्चातून आम्ही कॅमेरे लावले। त्या कॅमेऱ्यांचा ऍक्सेस पोलीस स्टेशनला दिलं। त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात त्या मोठी मोबाईलचं दुकान फोडलं तर गेल्या 4-5 लाखाचा मोबाईल त्यांनी परत त्या व्यापाऱ्यांना मिळवून दिले। पण आताचा हा विषय खूप गंभीर झालेला आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। त्यांना जर संरक्षण मिळालं तरच ते धंदेपाणी करू शकतील। जर धंदेपाणी करेल तर बाजारपेठ ही वाढेल आणि अजून उत्सुक होतील ना व्यापारी। आज परिस्थिती वेळेला लोकसंख्येनुसार नोकऱ्या नसल्यामुळे कर्ज घेऊन पोरं दुकानं टाकताय, मोबाईल दुकान आहे, कपडे दुकान आहे, व्यापारपेठ वाढत चालली आहे। पण एवढीच पोलीस प्रशासनाला सगळ्यांचं, नरडाण्या गावाचं, नागरिकांचं, ग्रामस्थांचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं एकच विनंती आहे की व्यापाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे। जर संरक्षण मिळालं तरच ते येणाऱ्या काळात धंदे करू शकतील। जर याच्या पुढे जर असं होत राहिलं तर व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की ते दुकान उघडणारच नाहीये। जर दुकान उघडणार नाही तर दळणवळण तर ठप्प होऊन जाईल ना। तर कुठेतरी आमची सगळ्यांच्या आहे की जो आरोपी आहे किंवा जो या प्रकरणात जे सहभागी आहे, जे दहशत माजवता किंवा जे काही या गेल्या अनेक महिन्यांपासूनचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी लगाम लावली पाहिजे। मी नरडाणा व्यापारी प्रदीप कचरदास चुरडिया। बऱ्याच दिवसापासून नरडाण्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानंतर हे पुढचं पाऊल आम्हाला टोकाचं उचलावं लागलं। इसके लिए मेरा एक कहना है
कि भाई ये बाजारपेट बढ़ाने का काम व्यापारी करता है, और वही व्यापार अगर खत्म हो जावे तो गांव का तो गया, लेकिन उसका खुद का भी व्यापार खत्म हो जाएगा। ये नहीं होना चाहिए। पहले चोरियां होती थी, वो खत्म हो गई, पर लेकिन अभी जो दहशतवाद है, जो गुंडागर्दी है, ये मिटना ही चाहिए, क्योंकि इसके वजह से बाहर के लोगों को भी तकलीफ है, गांव के व्यापारियों को भी तकलीफ है, हर एक इंसान को तकलीफ है, जाने आने वाले को भी तकलीफ हो रही है। यह तकलीफ नहीं होना चाहिए। इसके लिए हमको आज इस वजह से ये बड़ा माहौल तैयार करना पड़ा, जो कि और ये माहौल देख के ये लगना चाहिए कि ये सबकी मांग है, ये सबके लिए ये तकलीफ की काम है, ये तकलीफ कम होना ही चाहिए। यही हमारी सबके तरफ से मांग है। और ये पुलिस स्टेशन ने इन लोगों को बंदोबस्त करके तुरंत अटक करके हमारे जान को एकदम कुछ कर देना चाहिए, कि ताकि हम हमारे सांस ले सके। आज हम सांस नहीं ले पा रहे, ऐसी घटनाएं घटने की वजह से। पीछे भी कई बार बस स्टैंड पे बस को रोका गया, बस के कंडक्टर को और सभी प्रवासी को भी गाली गलौज की गई। ऐसी कई घटनाएं होती गई, और इनके पास धारदार चाकू, ये वो अनेक हथियार भी होते हैं। ये सब चीजें पर रोक लगाना चाहिए। इतना ही हमारा आपके लिए कहना है। महिलाएं भी चलना मुश्किल हो गई है, कहीं छेड़छाड़ी होती है, कहीं किसी को गाली गलौज की जाती है, अपशब्द बोला जाता है, जो बोलना नहीं चाहिए। ये इतना ही हमें आपको आपके चॅनल के माध्यम से हम हमारा ये बयान दे रहे हैं। काल दिनांक 4/3/2026 रोजी सायंकाळी 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास माझे वडील मेडिकलवर हजर होते. आम्ही तेव्हा मेडिकलवर हजर नव्हतो. तरी आमच्या दुकानात काही महिला वस्तू घेण्यासाठी आले असता 2 आदिवासी तरुणांनी दारू पिऊन आमच्या मेडिकलच्या अंगणामध्ये लघुशंका केली. वडिलांनी त्यांना सांगितले की माझ्या दुकानामध्ये लेडीज कस्टमर आहे, तरी तुम्ही मागे जाऊन लघुशंका करा, इथे करू नका. तर त्याचा राग येऊन त्यांनी वडिलांसोबत बाचाबाची केली. ते बघून त्या महिला घाबरून पळाल्या तिथून. नंतर मग त्यांनी वडिलांना मारहाण केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली. आमच्या मेडिकल दुकानामधील मालमत्तेचे नुकसान करून आमच्या काचा फोडण्यात आल्या मेडिकलमध्ये, आणि आमच्या गल्ल्यामधून 15,000 रुपयांची रोकड त्यांनी मानेला चाकूचा धाक दाखवत पळवली. तरी तुम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी आमची सर्व नरडाणा ग्रामस्थांची मागणी आहे. पिछले कुछ दिनों से नरडाना में कुछ लोगों ने बेइंतहा गुंडागर्दी मचाई हुई थी। उसका परिणाम ये हुआ कि कल हमारे एक व्यापारी भाई पर जानलेवा हमला किया गया, जिसमें वो हताहत हुए। तो व्यापारियों में और नरडाना के ग्रामस्थ जो है, यहाँ के लोगों में गुस्सा उमड़ा, और उस गुस्से का परिणाम ऐसा हुआ कि ये चलती हुई दहशतगर्दी गुंडागर्दी को रोकने के लिए आज नरडाना के सभी व्यापारी, सभी ग्रामस्थ आज रास्ते पर आए। हमने नरडाना मार्केट को बंद किया है। हमारी ये मांग है कि आने वाले दिनों में ऐसी घटना नरडाने में न हो। यहाँ पर आने वाली MIDC, जो कि नरडाना एक हब होने जा रहा है, यदि सुरक्षा के लिहाज से सोचे तो यदि इस गांव में आने वाले मजदूरों को, इस गांव में आने वाले लोगों को, व्यावसायिकों को, कंपनी के अधिकारियों को यदि सुरक्षा नहीं मिली तो इस गांव का भविष्य मुझे लगता है खतरे में आएगा। इसको देखते हुए नरडाना के सभी लोगों ने सहयोग किया है, व्यापारियों ने सहयोग किया है। हमारे सरपंच भैया साहब सिसोदे, इनके नेतृत्व में आज यह बंद रखा गया और व्यापारियों ने उसे सहयोग दिया है, और आने वाले दिनों में यह घटना न हो इसके लिए आज का ये बंद किया गया है। माझं नाव रवींद्र शांताराम देसले. माझ्या मेडिकलचं नाव श्री अमरनाथजी मेडिकल. संध्याकाळी 8:30 वाजेच्या सुमारास इथे समोर या भिंतीजवळ 2-3 लोक आले. 2 लोक अनोळखी पोरं होते, 2-3 होते. लगेच करत त्यांना म्हटलं पुढे जा भाऊ. थोडंसं इथे लेडीज कस्टमर उभी होती, येतं जातं उभीच होती. ते त्यांना पण ते बाचाबाची तुम मायनं जाऊन अर्धशे काय जागातून माफी काय बादर शोध येतं. त्या बारकावे त्या बोलायले कोणता मालकच आहे, कोणले काहीच आहे, कोणी कामला यावर बशी राहणार शिवाय देत होते जागा मालकांना, दुकान मालकांना. त्याच्यावरून ते झालं. त्यांना म्हटलं, त्यामुळे म्हटलं का तो म्हणे आम्हाला बोलतोच म्हणे. म्हटलं का तुम्ही काय अधिकार आहे का बोलायला.
मग तुम्हाला अधिकार आहे असं बोलायला सांगितलं. त्यांनी फोन करून एवढी गर्दी अशी गर्दी सगळी गर्दी गोळा केली. तर 4-5 लोक आले, आडवं पाडून मला मारायचा त्यांनी प्रयत्न केला. माझ्या खिशातून किती पैसे होते काय ते जवळजवळ 8-10 हजार रुपये, 10-1,000च्या आसपास गायब झाले. आणि इथं मारलंय बघा, इथं मोठाला लागलं सांग डायरेक्ट फिल्म स्टाईलचा बुक्का मारून कानाला व्यासत सपासप 2-4 दिन. माझं नाव जितेंद्र पवार सिसोदे, मी या गावाचा सरपंच साहेब. आजचा जो दिवस आहे हा तसं गाव हे नाडा एकदम शांततेच आहे. हा कारण वारंवार हे बाकी 4-5 लोक व्यापाऱ्यांना धमकी द्यायची, पैसे मागायचे, गुंडगिरी करायची, मारहाण करायची. आधी आमच्या MIDC मध्ये जे बिहारी लोक आले ते रात्री पहाटे येतात ड्युटी करून, त्याचे मोबाईल हिसकून त्यांना मारणं आणि त्यांच्या वस्तू हिसकून पळून जाणे असं वारंवार झालं. असताना आता गावातल्याच लोकांना त्रास जेव्हा व्हायला लागला, व्यापाऱ्यांना सर्व व्यापाऱ्यांना उधार दिलं नाही, त्याला मारहाण केली. त्याच्यामुळे संपूर्ण व्यापारी आणि संपूर्ण गाव एकत्र आलं आणि हा आजचा दिवस उगवला आहे. आम्हालाही म्हणजे वाईट वाटतं, आमचं गाव बंद ठेवावं लागतं. तर आमचं एकच पोलीस स्टेशन आहे की ह्याच्या गुंडांचं नियंत्रण झालं पाहिजे, एवढंच मला सांगणं आहे. याआधी आपण पोलिसांना तक्रारी केल्या होत्या, त्याचा काय फरक पडला? नाही साहेब, आम्ही तक्रारी बाकीच्या नुसतं तोंडी केल्या. आमची त्याच्यात चूक आहे, ते असं खोटं बोलण्याचं काम करत नाही. आता नाव निश्चित दिलेलं आहे, आता कधी काही कारवाई केली नाही तेव्हा आम्ही पुढचं सांगू तुम्हाला. काही कारवाई झाली नाही. काही जितेंद्र सीताराम परदेसी, माझी देशी दारू दुकान है। एवं भी दारू की दुकान में आने का, बियर के बाटले उठाने का, चलते बनने का, दादागिरी करने की, पैसे देने के नहीं, हाँ बोलना, मारा मारी करने की। हाँ बस ये कि गुंडागर्दी कम होने को ना नष्ट झाली पाहिजे. माझं नाव जितेंद्र पवार सिसोदे, या गावाचा मी सरपंच आहे. साहेब हे आमचं नळर गाव एकदम शांत आहे. असा उपोषणाचा टाइम जेव्हा काही वस्तू गंभीर होतात गावामध्ये, पोलीस यंत्रणाकडनं जो कंट्रोल होत नाही. जगदीश जाट नाम है मेरा, व्यापारी हूँ, राजस्थान से हूँ। आए दिन शराब पीना, दंगागिरी और फ्री पॉकेट खाना और ये सब चीजें हैं। और कुछ बोलते हैं तो लड़ाई झगड़ा करते, रात में पत्थर मारना, ये है। कौन लोग थे ये सब करने वाले? ये लड़के लोग हैं, 4-5 जने हैं। माझे नाव संजय गोपाळ सिसोदे. त्या गाडीवरून मला धमकी देतात, गळ्याला चाकू मारून पैसे मागतात माझ्याकडून. नेहमी त्या पैसे निधी मागितले तर धमकी देतात आणि गळ्याला चाकू ठेवून पैसे मागतात. त्या आता त्या जाते गुंडागर्दीवाले. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.